मम्मी, होळी जवळ येत आहे, पुरणपोळ्या कशा करायच्या? चल साहित्य बघूया. चणा डाळ पाव किलो, गूळ पाव किलो, गव्हाचं पीठ 1 वाटी अर्धा पाव, आणखी मैदा किंवा पोळी पीठ अर्धा पाव, तूप, तेल, इलायची पावडर, सुंठ आणि हळद. चणा डाळ धुवून घेऊया. कुकर घेतलाय, त्याच्यात गरम पाणी घातलंय आणि ते उकळलेलं आहे. उकळी आल्यानंतर आपण डाळ घालून घेऊया. दोन चमच तेल घालत आहे. हळद अर्धा स्पून. झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या घेऊया. हा मैदा घेत आहे मी. गव्हाचं पीठ बारीक दळून आणलेलं आहे आणि मी पूर्ण चाळून घेतलेलं आहे पीठ, मैदा आणि गहू. चिमूटवर मीठ टाकूया. चिमूटवर हळद घालूया रंग येण्यासाठी. थंड पाणी घालून मळून घेऊया पीठ. थोडं थोडं पाणी घालायचं. थोडं थोडं तेल घालून आपण मळून घेऊया पीठ. असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. हे पीठ मी कपड्यात बांधणार आहे. कॉटन कपडा आहे, चांगलं बांधायचं असं. आणि एक अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवूया, थंड पाण्यात भिजवून ठेवायचं. डाळ शिजलेली आहे. चाळणीत ओतूया. हे गाळलेल्या पाण्याची आपण आमटी करून घेऊया. गूळ घालून शिजवून घेऊया. मिक्स करायचं. गूळ वितळला पाहिजे. पाव किलोतला थोडा गूळ ठेवलाय कारण मला जास्त गूळ नको आहे. हे असं परत न ठेवायचं आपण. हे पडलं नाही पाहिजे, मग आपलं पुरण झालेलं आहे. थोडी सुंठ पावडर घालत आहे. वेलची पावडर घालत आहे. मिक्स करून घे. हे मी लास्टला घालत आहे कारण स्वाद टिकून राहतो वेलची पावडर आणि सुंठचा. मॅशरनं बारीक करून घेऊया आपण. आता पुरण चाळणीमध्ये वाटून घेऊया. ही वाटी घ्यायची, असं मॅश करायचं. पुरण खालती पडतं. अर्धा तास मी पीठ ठेवलेलं पाण्यावर. आता सोडून घेऊया. तेल लावून थोडं मळून घेऊया. तूप थोडं लावूया. हे मी तांदळाचं पीठ घेत आहे थोडं लावण्यासाठी. तुम्ही कुठलं पण घेऊ शकता पीठ. तव्यात थोडं तूप टाकून घेऊया. की वरची बाजू खालती टाकायची. आता परतून घेऊया.
तूप लावून घ्यायचं आता वरून थोडं.